नवीन सायकल खरेदीसाठी. थँक्यू. मान्यवरांना मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा मनापासून इकडे कौतुक. थँक्यू सर. रामा सर, खूप वेळ घेणार नाही, पण एक गोष्ट तितकीच खरी आहे सर की मॅच लो स्कोर मॅचेस झाल्या आणि जे अपेक्षित होतं की म्हणजे 3, 3.5 किंवा 4 ओव्हरपर्यंत मॅच संपेल, पण मॅच संपली नाही. नाही सर, आम्हाला जिंकायचं महत्त्वाचं होतं. आम्ही मॅच जिंकलो आहे. आम्हाला रन रेटचं नाही, आमचा कॅप्टन बोलला आपण मॅच जिंकू, बाकी रन रेटचं नंतर बघू. अजून मॅच शिल्लक आहे आमच्या. गोलंदाजी करायला अवघड आहे की फलंदाजी करायला अवघड आहे खेळपट्टीवर? दोघांना सारखंच चान्स येतं. बॉलिंग चांगली केली बॉलिंग होती, बॅटिंग चांगली केली बॅटिंग होती. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे खेळत असताना सपोर्ट खूप चांगला आहे सगळ्याच, अगदी मित्रपरिवाराचा किंवा तुमच्या टीमसाठी बराचसा पाठीराख आहे, कसा आहे सपोर्ट? सर मी म्हणजे आज जे उभा येतं तर खास क्रिकेटमुळं, कारण की 2 वर्ष झाली होती मला पॅरालिसिस म्हणजे मायग्रेनचा प्रकार झाला होता. माझा डावा पाय आणि डावा हात उचलत नव्हता, तर मी 8 दिवस म्हणजे 3 दिवस तो कॉमातच होतो. आज जे काय आहे ते क्रिकेटमुळं आहे. मी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि क्रिकेटने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे आणि त्यातून म्हणतो ना आपण पुनर्जीवन एखाद्या व्यक्तीला मिळणं. त्यातले आमचे रामा गांगुडे की म्हणजे एवढं मोठं शरीरावरती आघात होऊन सुद्धा क्रिकेटच्या फिटनेसमुळं हा व्यक्ती परत एकदा क्रिकेटच्या मैदानावरती आलाय. हॅट्स ऑफ या कमबॅकसाठी आणि असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहत. आपण या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे अजून नाव मोठं करवा, हीच निश्चितप्रमाणे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहणार. थँक्यू व्हेरी मच. जय शिवराय सर. मॅच निश्चितप्रमाणे संपली. मळद सुपर किंग संघाने हा सामना जिंकलाय. ताबडतोब अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मार्किंग आणि झाडू पाठवणं गरजेचं राहणार आहे आणि जसा सामना सुरू होईल परत एकदा या सामन्यामध्ये आपल्याला आवाज हा ऐकायला मिळणार आहे. तो व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी जो ऐकायला मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच. चला तोपर्यंत अगदी झाडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ लवकरात लवकर. चला मॅच आपल्याला सुरू करणं गरजेचं राहील. दोन्ही टीमचे अतिरिक्त प्लेयर, डुबरे स्ट्रायकरचा अतिरिक्त प्लेयर आलेला आहे. महात्मा लिजंड सिन्नरचा अतिरिक्त प्लेयर आलेला नाहीये. जर अतिरिक्त प्लेयर नाही आला तर 3 रनची पॅनल्टी आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेचा रूल आहे. त्यामुळे महात्मा लिजंड ॲज अ कॅप्टन म्हणून जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. विनंती राहील आपला खेळाडू आपण ताबडतोब पाठवायचा आहे, ही विनंती राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच. O2 कॉम्बॉक्स जोडले जात आहेत. व्हॉइस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर. धन्यवाद. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं हे आयोजन आज 8व्या पर्वामध्ये 3ऱ्या दिवसापर्यंत आलेलं आहे आणि 3ऱ्या दिवसातली ही शेवटची मॅच. एका बाजूला डुबेरे स्ट्रायकर्स, दुसऱ्या बाजूला टीम महात्मा लेजंड्स सिन्नर. या 2 टीममध्ये सुरू असलेला एक जबरदस्त सामना आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकल्यानंतर डुबेरे स्ट्रायकर्स या संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला टीम डुबेरे स्ट्रायकर्स लँडस्केप कन्सल्टंट सन्माननीय अशफाक भाई पठाण यांचा संघ, किट पार्टनर ॲडव्होकेट प्रदीपजी वारुंगसे, श्रीमंत पेशवे पतसंस्था डुबेरे, सदस्य सिन्नर बार असोसिएशन. हे किट चॅम्पियन्स किट पार्टनर आहेत डुबेरे स्ट्रायकरचे ॲडव्होकेट प्रदीपजी वारुंगसे साहेब. पहिला चेंडू हवेत आणि विकास घोटेकर यांच्यापासून बॉल थोडासा दूर पडलाय. नशिबाची साथ पहिल्याच बॉलवर या ठिकाणी फलंदाज महेश बोडके यांना मिळालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. महात्मा लेजंड्स सिन्नर योगेश भाऊ मंडलिक
आणि सावकार सुनील भाऊ उगले यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत गोलंदाजी करत असताना आणि त्यांचे किट पार्टनर आहेत बिपिनजी इस्पुते कल्पतरू डेव्हलपर सिन्नर बिपिनजी दसपुते. पुढचा बॉल तो घेऊन येत आहेत सोमनाथ गोसावी. चांगला स्ट्रोक लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातो. हे पहा एक महत्वाची सूचना आहे. विकास माळी यांचा मोबाईल जो आहे त्यांच्या डगआउट मधून कोणीतरी घेतलेला आहे. कृपया करून ज्यांच्याकडे चुकून आला असेल कुणाकडे किंवा मग कुणी घेतला असेल तर तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जरी दिला तरी काही हरकत नाही. विकास माळी यांचा मोबाईल आहे तो डगआउट मधून कोणीतरी घेतलाय. यावेळेस मिड विकेटला खाली क्षेत्र निवडलंय आणि शॉट अँड पुल करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलंय. एक शानदार फटका 4 धावा चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. आखूड टप्प्याचा बॉल होता त्याला पुल करत मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं आणि एक शानदार चौकार तिथे वसूल केलाय. परत एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉंगॉन मध्ये हा चेंडू खेळला जातोय. एक धाव मित्रांनो तिथे पूर्ण करण्यात आली आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर 6 धावा. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये मनापासून स्वागत असणार आहे. पुढचा बॉल घेऊन सोमनाथ. ओहो बॅट तर वेगात फिरवली होती परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल समोरून वळालाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये जातोय. डॉट बॉलची नोंद यावेळेस केली जाणार आहे. चौकार आला होता आणि चौकार नंतर खूप चांगलं पुनरागमन ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सोमनाथ गोसावी यांचं पाहायला मिळालेलं आहे. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज महेश वारुंगसे तर दुसऱ्या बाजूला महेश बोडके ही प्रारंभिक जोडी. फुलटॉस बॉल त्याला एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत परंतु बॉल पर्यंत पोहोचलेले आहेत. खूप चांगले एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावर 2 ने वाढ होईल. पहिल्यावरचा खेळ संपतो आहे आणि पहिल्यावरच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या एकंदर 8 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर संपली आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा आल्या आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे डुबेरे स्ट्रायकरची. 8 धावा आपल्याला धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आणि दुसरं षटक घेऊन एक प्रतिभाशाली खेळाडू शाहरुख शेख गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल शॉट मिड विकेट मध्ये अडवला जातोय. खूप चांगले एफर्ट त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. अतिशय सुंदर अतिशय सुबक आणि अतिशय प्रभावी आयोजन. एक दमदार शानदार क्रिकेटची स्पर्धा म्हणजे सिनियर टेनिस प्रीमियर लीग. आज आपल्या सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही क्रिकेटची स्पर्धा. स्लॉट मध्ये आणि बॉलला पाठवलंय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी एक तगडा प्रहार महेश बोडके यांच्या बॅटमधून. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. यावेळेचा बॉल फलंदाजाच्या रडारमध्ये होता आणि हा फटका खेळण्याबरोबर या फटक्यावर षटकाराची मोहर लागली होती. इतका सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये महेश बोडके यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या फटक्यांची आवश्यकता आहे. पाहूयात समोर मात्र शाहरुख शेख आहेत. ओकलिन बोल्ट पलटवार फर्निचर फ्रॅक्चर फलंदाजी ते बाजूला परतताना पाहायला मिळतील. महेश बोडके यांची मोठी विकेट. शाहरुख शेख इथे कमबॅक करताना पाहायला मिळतात. ईट का जवाब पत्थर से. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. काय जबरदस्त बॉल टाकलाय. फलंदाजाला अक्षरशः तिथे जर पाहिलं तर
निरुत्तरित ठेवलं आणि अनप्लेबल डिलिव्हरी शाहरुख शेख यांच्या माध्यमातून ब्राह्मणवाडे एक्सप्रेस आता मैदानाच्या आतमध्ये सुसाट. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर एक षटकार, तिसऱ्या चेंडूवर लगेचच विकेट. हा पलटवार मैदानाच्या आतमध्ये फार आवश्यक आहे आणि तो पलटवार मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेला आहे. धावफलकावर नजर टाकूयात. एक खेळाडू बाद 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. वेळ महत्वाची आहे, त्यामुळे वेळ वाचवणं देखील फार महत्वाचं ठरणार आहे. शाहरुख तयार होत आहेत. लोवर फुल टॉस, त्याला मनकाटाच्या साहाय्याने वळवलंय. फ्लिक ऑफ द रिस्ट, एक धाव तिथे पूर्ण केली जाणार आहे. आणि धावफलकावर जर नजर टाकली तर धावसंख्या देखील आता पुढे जात असताना यस पाणी टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि सरळ वेगात गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. पुनरागमन शाहरुख शेख यावेळेस करतायत. मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं शाहरुख यांना महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या. संघाला कमबॅक करण्याची आवश्यकता होती, त्यावेळेस शाहरुखच्या खांद्यावर विश्वास दाखवला आणि शाहरुखने संघाला पुनरागमन करून दिलं होतं. इथे चांगली कामगिरी ते करताना आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस, हा चेंडू खराब आहे आणि गोलंदाजाचा फुल्ली लॉस. महात्मा लिजंड्सचा जो बॅनर आहे त्याच बॅनरवर या ठिकाणी षटकार ठोकला जातोय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 22. खराब बॉल, शेवटचा चेंडू मात्र थोडासा खराब आला आणि त्या चेंडूवर मात्र षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हर नंतर 22 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ तर संपला, अजूनही 6 ओव्हर येणं बाकी आहेत. 2 षटकानंतर 22. मुख्य मंचावरून जर पाहिलं तर अनेक मान्यवर आमचे सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मॅनेजमेंट टीम आपल्या सर्वांना निश्चितच बघायला मिळते. खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि हे कुटुंबच आहे सिनियर स्पोर्ट असोसिएशनचं आणि आज त्यांच्याच माध्यमातून अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्यापर्यंत आणलेली आहे. बघता बघता 8वं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळतं. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते तशी तशी या स्पर्धेची एक वेगळी ओळख खरं तर निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता, त्याला ड्राईव्ह केलं, लॉंग ऑफ मध्ये बॉल अडवला जातोय. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर 23 धावा. योगेश भाऊ मंडलिक यांचा संघ जो आपल्याला गोलंदाजी करत असताना निश्चितच बघायला मिळतोय. सुनील भाऊ उगले त्यांच्या जोडीला, तर दुसऱ्या बाजूला अशफाक भाई पठाण यांचा संघ जो बॅटिंग करत असताना यावेळेस देखील चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये 24 धावा ते आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहेत. खूप चांगली गोलंदाजीची ऍक्शन आहे आयुष रामराजे यांची. आपण या अगोदर देखील खूप सारी चर्चा केली. ओहो, इथे वा वा वा, लाजवाब झेल आणि तितकाच लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे आयुष रामराजे महत्वाची विकेट मिळवत आहेत. दुसरा धक्का, दुसरा फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 24 धावा 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अजून एक विकेट इथे मात्र येते. डुबेरे स्ट्रायकर संघाला बसलेला अजून एक धक्का तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई परिसरातील अजून एक गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपण त्यांनाही अनेक वेळा पाहिलेलं असेल, अमेय लाड. याच पद्धतीने गोलंदाजी ते करत असतात. हीच त्यांची ऍक्शन आहे आणि इथे आपण आयुष यांची गोलंदाजी पाहू शकता. आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील आयुषच्या गोलंदाजीबद्दल बरीचशी चर्चा केली. पुढचा बॉल यावेळेस जागा बनवली आहे आणि या बॉलला फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलंय. अभिषेक फटांगरे आलेत आणि आल्याबरोबर त्यांच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. पाहुनी मोका
हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. येस 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 फटका कुठून खेळलेला आहे, शॉट कुठून अटेम्प्ट केलाय ते मात्र चेक केलं जाईल. जर यष्ट्यांच्या मागून हा फटका अटेम्प्ट केलेला असेल तर मग धावा मिळणार नाहीत, तिथे बॉल काउंट केला जाईल. पाहूयात काय निर्णय या ठिकाणी येणार आहे. बदललेले नियम आणि ते निश्चितच इथे अवलंबले जातात. फटका खेळलाय कुठून ते तपासलं जातं. दफलकावर 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चौकार अजून घेतलेला नाहीये. 30 धावा दफलकावर आहे. चेक केलं जात आहे. अतुलजी रोंगे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, जितू लोंढे सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, तर स्वप्नील कपिल. यस चौकार येईल इथे. 4 धावा इथे प्राप्त केल्या जातील आणि या चौकाराने धावसंख्या 28. दोन बाद 28. ओहो यावेळेस देखील थोडीशी जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय, नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि अतिघाई ही नेहमी संकटात नेते. अतिघाई विकेटला निमंत्रण दे असंच म्हणावं लागेल. अजून एक फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. फलंदाज धावबाद होत आहेत. शिव विकास नवले, शिव देखील या ठिकाणी उपस्थित होतोय. तीन खेळाडू बाद आहेत. 28 धावा आपण धावफलकावर पाहू शकता. बॅटिंग करण्यासाठी पंकज भालेराव जे स्वतः संघनायक आहेत तेच आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना तो आपल्या सर्वांना इथे अनुभवायला मिळतोय. स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर अभि फटांगरे एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तर दुसऱ्या बाजूला आयुष रामराजे एक वेगळ्याच ऍक्शनने गोलंदाजी करतायत. लोवर फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळलाय. ऑफ ड्राईव्ह करत या बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने खेळलं जातं. थोडंसं फंबल आहे, त्याचा फायदा निश्चितच फलंदाजी करणारा संघ घेईल. 1-2 मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलंय आणि या 2च्या मदतीने धावफलक देखील आता पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या एकंदर 30 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. HTPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. निळकंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. 3 ओव्हर 30. थोडासा वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहणार आहे. 3 ओव्हर संपलेले आहेत. 30 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आज स्पर्धेचा 3रा दिवस. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुढच्या एकदा सोमनाथ गोसावी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. टप्प्याचा बॉल त्याला फक्त दिशा दिली आहे. बॉल बिटवीन द गॅप वेगळा ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न तो अयशस्वी झालाय आणि बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकार या ठिकाणी प्राप्त होतोय. धावसंख्या 34 झाली आहे. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतल्यानंतर गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने केला या ठिकाणी पंकज भालेराव यांनी. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये खूप मोठी दरी होती आणि तिथून हा चौकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सोमनाथ गोसावी इथे दाखल होत आहेत. खरं तर आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील चर्चा केली. हॉटेल पवन चक्की संतोषजी आव्हाड साहेब
यांच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल टीमला आज आणि उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये जेवणाची मेजवानी हॉटेल पवन चक्कीमध्ये संतोषजी आव्हाड साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आज आणि उद्या आम्हालाही हॉटेल पवन चक्कीच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. कमिटीला पण आहे का? अरे वा, क्या बात. दुग्ध शर्करा योग टॉपेज आणि मागे संदीप भांगरे ते चूक करणार नाहीयेत. झेल पकडतायत. आलिया विकेट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. 3.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3.3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावा 34 झालेल्या आहेत आणि फलंदाज 4 बाद झालेले आहेत. हॉटेल पवन चक्कीचे संतोषजी आव्हाड साहेब, आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर यावं अशी आपल्याला विनंती राहणार आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सोमनाथ गोसावी पहिल्या बॉलवर चौकार होता, परंतु त्यानंतर काय जबरदस्त पुनरागमन. आपल्याचा बॉल हलक्यात ढकललाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातो. महात्मा लेजंड सिन्नर एका बाजूला. महात्मा लेजंड सिन्नर आणि मुसळगाव इंडियन्स हा सामना आपण या अगोदर पाहिला होता. महात्मा लेजंड संघाला अगदी आपण पाहिलं ना की त्यांच्या बाजूने सामना होता, परंतु त्यांना शेवटच्या क्षणी तो गमवावा लागला. ज्या पद्धतीने मुसळगाव इंडियन्सने गोलंदाजी केली होती त्या सामन्यामध्ये, त्यामुळे त्या चुका या सामन्यामध्ये होणार नाही याची काळजी तो संघ घेणार आहे, यात शंका नाही. बॅट फिरवली आहे. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. डॉट बॉलची नोंद केली जाईल. धावफलक पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 34 धावा, 34 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 4थं षटक त्या अंतिम टप्प्यामध्ये. वेळ वाचवणं देखील गरजेचं राहणार आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मागचा सामना देखील आपण बघितला होता की मागच्या सामन्यामध्ये निश्चितच कमी धावसंख्येचा सामना तोही पाहायला मिळाला होता. पुढे सरसावलेत, परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इकडे डॉट बॉलची नोंद केली जाईल आणि धावफलक मात्र 34 वर स्थिर आहे. 4 वर संपतायत. सोमनाथ गोसावीच्या या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली, परंतु त्यानंतरचे 5 चेंडू काय अफलातून टाकले सोमनाथ यांनी. 4 वर संपतायत आणि 4 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 34 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने STPL साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 4 ओव्हर संपलेले आहेत. बॉलिंगसाठी शाहरुख शेख यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर विस्फोटक फलंदाज अभिफळ डांगरे स्ट्रायकर एंडकडे. जागा बनवली आहे आणि या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. अभि फटांगरे यांच्या बॅटमधून निघतो एक जबरदस्त स्ट्रोक. 6 षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या स्पर्धेच्या निमित्ताने निओ व्हील्स लिमिटेडचे सन्माननीय राठोड साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतं. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचे सर्व सहकारी, आमचे रतनजी पडवळ साहेब हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होत आहेत. राठोड साहेब, आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत. विनंती राहील आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हावं. निओ व्हील्स लिमिटेडचे राठोड साहेबांचं आगमन होत आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 41 धावा धावफलकावर. अभि फटांगरेवर नजरा राहणार आहे. दुसऱ्या बाजूला गणेश वाजे कशा पद्धतीने बॅटिंग करतायत ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे, कारण
डुबेरे स्ट्रायकर्स टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे जरूर, कारण 4 महत्वाचे फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे चांगली बॅटिंग करत संघाला एक चांगल्या टोटलकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढे टाकलाय, स्ट्रोकही चांगला खेळला गणेश यांनी. पण लॉंग ऑफ मध्ये अडवला जाईल. एक धाव तिथे परिपूर्ण होताना दिसते आणि 1च्या मदतीने धावफलक मात्र पुढे जात आहे. धावफलकामध्ये होणारा बदल 42 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. सिनियर टेनिस प्रीमियर लीग मागच्या 7 पर्वांमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि आज 8व्या पर्वामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांना तितकंच प्रेम देते जेवढं प्रेम मागच्या 7 वर्षांमध्ये दिलं. आणि आज सर्वात चर्चेतली स्पर्धा. फटका थोडासा मिसटाईम आहे. लॉंग ऑफ मध्ये बॉल, 1 धाव तिथे परिपूर्ण होणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावर जर पाहिलं तर धावा 43. 4 गड्यांच्या मोबदल्यात फजल आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या दिवसापासून खूप चांगलं काम क्रिक हिरोजच्या माध्यमातून स्कोरिंगचं ते करतायत. शाहरुख शेख कमी गतीने टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळालाय. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव ती या ठिकाणी मिळताना दिसते. धावसंख्या 1च्या सहाय्याने पुढे जाईल. धावफलकावर 44 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आणि 4.4 षटकांचा खेळही संपलेला आहे. बॅट फिरवली आहे परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये झालेलं नाहीये. हा चेंडू देखील डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी पुढच्या एकदा आपण पाहू शकता शाहरुख शेख पुढे सरसावले होते. यावेळेस याही वेळेस गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय. एक अतिरिक्त धाव. या स्पर्धेच्या माध्यमातून नियो व्हील्सचे मॅनेजर आदरणीय राठोड साहेब मुख्य मंचावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आदरणीय संग्राम सर देखील आवर्जून या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत. उगले साहेब देखील त्यांच्या समवेत आहेत. या तीनही मान्यवरांचं स्वागत. यावेळेचा बॉल फुल टॉस आणि त्याला फेकून दिलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. लाजवाब अफलातून स्ट्रोक, सिक्सर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. खराब बॉल होता. 5 ओव्हर संपलेले आहेत, 51 झालेले आहेत. मागच्या ओव्हरचा शेवटचा बॉल फुलटॉस आला. शाहरुख शेखने मागच्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल फुलटॉसच टाकला होता. आदरणीय सुभाषजी कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सुभाषजी कुंभार साहेबांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आल्या मैदानामध्ये. 5 ओव्हर संपलेले आहेत, 51. शेवटचे 18 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 3 ओव्हरचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाते. कुंभार साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनपूर्वक स्वागत. विनंती राहील मुख्य मंचावरून आपण या स्पर्धेचा आणि या सामन्यांचा आनंद घ्यावा. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 6 मध्ये. परंतु स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर अभि फटांगरे ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, अभि फटांगरेचे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बाद 51. 18 बॉल किती धावा बनवल्या जात आहेत तेही पाहणं गरजेचं आहे. अक्षय यांना आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. एक महत्वाचं षटक, 6वं षटक घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवलाय. पंच हळूहळू हात उघडतायत आणि हा चेंडू मात्र वाईट घोषित करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते आणि धाव संख्या मात्र एक अतिरिक्तच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावर 52 धावा. किती धावा होणार आहेत, किती धावांचं टार्गेट ठेवलं जाणार आहे तेही आपल्याला पाहावं लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे, महत्वाचे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर या 2 फलंदाजांवर जबाबदारी धावा बनवण्याची. रिव्हर्स यावेळेस मात्र खूप सुंदर स्ट्रोक खेळलाय. या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावेसाठी चौकार आलाय. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. फटका दर्जेदार. धावा मात्र 4 मिळत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील आता 56 वर जाऊन पोहोचलेली आहे.
नबी फटांगरे यांच्या बॅटमधून अजून एक लाजवाब फटका, 4 धावा. बॅट वेगात फिरवली आहे, परंतु बॅट आणि बॉलमध्ये मिलाप झालेला नाहीये. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. जरी चौकार आला असला, परंतु त्यानंतर त्यांचाही कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अक्षय गोलंदाजी करतायत ओव्हर नंबर 6 मध्ये. पुढचा बॉल घेऊन तयार होत आहेत. 4 खेळाडू बाद 56 धावा. चांगला बॉल, यावेळेस खूप चांगला बॉल इकडे आपल्याला बघायला मिळतोय. अगदी शरीरावर जाऊन आदळणारा हा बॉल. एका बाजूला टीम डुबेरे स्ट्रायकर्स, अशफाक भाई पठाण यांची ही टीम आहे. किट पार्टनर ऍडव्होकेट प्रदीपजी वारुंगसे, श्रीमंत पेशवे पतसंस्था डुबेरे आणि सदस्य सिनियर बार असोसिएशन जे डुबेरे स्ट्रायकरचे किट पार्टनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण संघ खेळताना पाहू शकता महात्मा लेजंड सिन्नर, योगेश भाऊ मंडलिक, सुनील भाऊ उगले सावकार यांची टीम मैदानाच्या आतमध्ये. तर बिपिनजी दसपुते साहेब कल्पतरू डेव्हलपर्स हे किट पार्टनर आहेत महात्मा लेजंड सिन्नरचे. बाहेर जाणारा बॉल त्याला चेडण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु यशस्वी नाही झालेत. हा चेंडू मात्र सरळ निर्धावच्या स्वरूपामध्ये गेलेला आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 56 आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय आज 3ऱ्या दिवसामध्ये, आणि 3ऱ्या दिवसातली एक महत्वाची शेवटची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. महात्मा लेजंड्स डुबेरे स्ट्रायकर्स थोडीशी जागा बनवली. यावेळेस पर्याय निवडला होता धावा बनवण्यासाठी अभियांनी, परंतु गोलंदाज हा लागोपाठचा 4था चेंडू निर्धाव टाकतायत. चौकार आल्यानंतर 4 चेंडू डॉट आलेत. व्हेरिएशन आहे, अचूकता दाखवतात गोलंदाजीमध्ये. अक्षय कौतुक करावं लागेल त्यांचं देखील, ज्या पद्धतीने अभियांना त्यांनी उभं ठेवलंय, निरुत्तरी ठेवलंय. अभियांना कठीण प्रश्न विचारतायत. पुढचा बॉल फुल टॉस होता, बॅटवर व्यवस्थित आलेला नाहीये. मिड विकेट मध्ये हा बॉल अगदी या मैदानाला घासत जातोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्यात आणि 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे डुबेरे स्ट्रायकरची 57. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 6 ओव्हर 57 अशी धावसंख्या धावफलकावर. पाहुयात येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने सामना पुढे जातोय ते देखील आपल्या सर्वांना पाहावं लागणार आहे. कशा पद्धतीने ही मॅच आता रंगणार आहे तेही आपल्याला पाहावं लागेल, कारण सायंकाळच्या सत्रामध्ये खूप चांगल्या मॅचेस आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालेल्या आहेत. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी सातत्याने पाहायला मिळत असते, आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल असा सामना निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. डुबेरे स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला महात्मा लेजंड्स. थोडं स्पीडअप करावं लागेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे गोलंदाजीसाठी. आयुष यांच्या हातामध्ये बॉल, तो मात्र देण्यात आलेला आहे. पहिलाच बॉल थोडासा लोवर फुल टॉस होता. लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय बॉल, आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षक उभे आहेत. एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. धावफलक 1 ने पुढे जाईल 58. या स्पर्धेत आयुषची गोलंदाजी देखील चर्चेत राहणार आहे, कारण ज्या पद्धतीने ज्या ऍक्शनने ते गोलंदाजी करतात. शिविल कौशिक यांना आपण पाहिलेलं आहे. पुढे टाकलेला बॉल समोर खेळलाय. मागे लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. एक धाव तिथे पूर्ण करत असताना अगदी चायनामॅन म्हणून असे गोलंदाज ओळखले जातात. या अगोदर देखील आपण चर्चा केली. अमेय लाड जे आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातले खेळाडू आहेत, तेही टेनिस क्रिकेटमध्ये अशीच गोलंदाजी ऍक्शनने करतात. फुलटॉस बॉल लॉंग ऑनच्या दिशेने बॉल खेळला जातो. मागे क्षेत्ररक्षक आहेत, आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या साह्याने पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल. धावफलकावर 59 आणि 60 धावा. 4 बाद 60 अशी धावसंख्या धावफलकावर. प्रत्येकाची वेगवेगळी ऍक्शन असते, आणि त्याच्या मागचं कारणही असतं की त्यांना त्या गोष्टीचा फायदा होतो. मग अनेक गोलंदाज आपल्याला निश्चितच बघायला मिळतात. बॉल हवेत खेळला जातो. क्षेत्ररक्षक मात्र तिथे कोणी नाहीये. स्वतः गोलंदाज पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. 2 धावा
एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि धावसंख्या एकीने पुढे 61 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार. निओ व्हील्सचे मॅनेजर आदरणीय राठोड सर, आदरणीय संग्राम सर आणि उगले साहेब या ठिकाणी आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत. या तीनही मान्यवरांचं आम्ही परत एकदा मनापासून स्वागत करू. बॅकफुटला गेले आणि खूप सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. अभि फटांगरे यांच्या बॅटमधून हा फटका मात्र जबरदस्त होता. फटका खेळलाय कडक, घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक आणि अभि फटांगरे यांचा एक बेधडक चौकार मैदानाच्या आतमध्ये. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर. थँक्यू डीजे. 65 धावा. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न केला. धावही तिथे घेण्याचा मानस होता आणि ती एक धाव 22च्या मदतीने पूर्ण करण्यात आलेली आहे. 65 धावा आपण धावफलकावरती बघू शकतो. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 7 ओव्हर संपतायत आणि 7 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत. 66 ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड. 7 ओव्हर संपलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे 66 आणि शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातल्या बाकी असणार आहे. आणि या 6 चेंडूंमध्ये पाहायचं आहे डुबेरे स्ट्रायकर कितीपर्यंत मजल मारतोय ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अंतिम षटकासाठी पुढच्या एकदा अक्षयला आमंत्रित केलं, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. परंतु समोर आहेत अभि फटांगरे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर प्रचंड मोठं आक्रमण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी सिक्सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. पहिल्याच बॉलवर अक्षयच्या विरुद्ध आक्रमण. पहिल्याच बॉलवर अक्षयचं भव्य स्वागत या षटकारानं करण्यात आले. अभिने सांगितलंय अक्षय यांना, आई आपका स्वागत है. परंतु पलटवार तो अक्षयला देखील करावा लागणार आहे. 72. परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात बॉलवर येत आहेत. एक धाव तर पूर्ण झाली आहे. चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ खर्च झाला आणि त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये यशस्वी झाला. 1-2 मध्ये कन्व्हर्ट केलं आणि या 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे गेली. 74 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळालेले. अभिषेकचं कौतुक करावं लागेल. 18 बॉल 33 वर तो नाबाद आहे. म्हणजे 74 संघाची धावसंख्या त्यातल्या 33 बनवलेल्या आहेत अभिषेक यांनी. त्यामुळे त्यांचं निश्चितच या ठिकाणी आपण कौतुक करू. ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केली आहे, योद्ध्यासारखी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळालाय. परत एकदा स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी 6 धावा मिळतात. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. अभिषेक फटांगरे नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये घुमवायला सुरुवात झाली आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये हे वादळ शमवण्यासाठी गोलंदाज देखील तितक्याच ताकदीने उतरलेले आहेत. धावफलकावर 80 धावा लागलेल्या आहेत. सुरुवात खराब जरी झाली परंतु शेवट मात्र खूप चांगला होताना पाहायला मिळतोय डुबेरे स्ट्रायकरचा. परत एकदा यावेळेस देखील एक अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. समजलं का तुले, अभिषेक फटांगरे म्हणतात मले. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 20 चेंडूंमध्ये 45 धाव्यांची नाबाद खेळी या ठिकाणी अभिषेकची.
कौतुक करावं लागेल. आणि अभिला माहिती होतं की अभि नाही तो कभी नाही, कारण संघ अडचणीमध्ये आहे. संघासाठी मात्र चांगलं क्रिकेट खेळायचं आहे आणि तो प्रयत्न त्याने आतापर्यंत केलेला आहे. 2 बॉल बाकी आहेत, पाहूयात अर्धशतक पूर्ण होत आहे का. 45 वर ते नाबाद आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉंग ऑनला बॉलला खेळलं जाते. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग निश्चित रूपानं पाहायला मिळेल. थोडंसं फंबल जरूर झालंय, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे. धावफलकावर 88 धावा. संकट समय जो लढतो तो खरा योद्धा, आणि आज अभि त्या पद्धतीने लढताना पाहायला मिळालेला आहे. संघ अडचणीमध्ये होता आणि योद्ध्यासारखा तो लढला. 47 वर तो नाबाद आहे. या स्पर्धेमध्ये 6 अर्धशतक आपण पाहिली. आज गणेश शिरसाट यांचं आपण 6वं अर्धशतक पाहिलं. पाहूया 7वं पूर्ण होणार का. शेवटचा बॉल 47 वर अभिषेक. बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय आणि तिथे मात्र जर पाहिलं तर स्वतः यष्टीरक्षक बॉलपर्यंत पोहोचले होते. 2 धावा तर आल्या. 3ऱ्या धावेचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे, परंतु 3री धाव ती या ठिकाणी मिळणार नाही. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे धावबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु कौतुक करावं लागेल अभिषेक फटांगरेचं. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे, 49 धावेंची झुंजार खेळी त्याची आपल्या सर्वांना पाहायला मिळालेली आहे. आणि अभिषेकची बॅटिंग जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या त्याच्या बॅटिंगसाठी झाल्या पाहिजे. पहिला डावही संपतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 90 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 91 धावांचं टार्गेट ते मात्र महात्मा लेजंड्स या संघासमोर ठेवण्यात येणार आहे. जसा दुसरा डाव सुरू होईल निश्चितच संदीप भांगरे यांच्यावर नजरा राहतील, शाहरुख शेख यांच्यावर नजरा राहतील, विकास घोटेकर यांच्यावर नजरा राहतील आणि योगेश मंडलिक यांच्यावरही नजरा राहतील. 91चं टार्गेट आहे आणि बघूयात आता 91 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने या ठिकाणी केला जाणार. या दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. पाणी पाठवायचं पंचांना आतमध्ये. अंपायर साठी पाणी घेऊन जा. 91 धावेंचं टार्गेट आहे आणि 91 धावेंचा पाठलाग कसा होतोय की या 91 धावा रोखल्या जात आहेत. यानंतरचा आवाज आणि त्या आवाजात आपण करणार आहोत बदल. आणि यानंतर जुन्नर भूषण सन्माननीय मनोजजी बेल्हेकर सर आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जात आहेत. पहिल्या दिवशी देखील त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला आणि सातत्याने स्पर्धेच्या माध्यमातून तेही आपल्यासोबत जोडले जातात. यानंतर पुढच्या डावासाठी आवाज मनोजजी बेल्हेकर सरांचा. पंचना पानी. राजू सर अंबर को पानी पिलाओ एक बार और मैच खत्म हो जाने के बाद चाय भी पिलाओ. राजूचं कौतुक आहे. पहिल्या दिवसापासून अगदी मैदानाच्या आतली आणि मैदानाच्या बाहेरची म्हणजे काही ठिकाणी 4-4, 5-5 माणसं असतात, पण ही 4-4, 5-5 माणसांची कामं एकटाच करतोय आणि मागच्या वर्षीपासून त्याच्यावरती टाकल्याची जबाबदारी तो खूप सुंदर त्या पार पाडतोय. तर राजूचं मनापासून काही कौतुक करावं लागेल. फक्त आता मला त्याला एक प्रश्न करावा लागेल की तुला असं आपण म्हणतो ना दम लागतो का, तू थकतो की नाही, तुझी बॅटरी काय ड्युरेसेलची की काय, एकदा चार्ज केल्यावरती दिवसभर चालू राहते. पण संध्याकाळी शांत झोपत असेल किरण भाऊ. काहींना झोप लागत नाही. त्याला शांत झोप का लागत असेल माहितीये.
माणसाला तेव्हा शांत झोप लागते ज्यावेळेस तो दिवसभर 100% मनापासून काम करतो, त्याच लोकांना शांत झोप लागते. ती झोप लागणं गरजेचं राहत. आणि इथं या मॅच मध्ये त्याच संघाला झोप लागेल जो जिंकेल, आणि जो संघ पराभूत होईल त्याची झोप उडली जाईल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 91 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 8 षटकांमध्ये. चला मॅच थोडीशी स्पीडअप करा. 5:13 हा टायमिंग आहे आत्ताचा. समय पे ध्यान दीजिए. पहिली गेंद महेश बोडके, आणि महेशचा पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता त्यामुळे सोडून पण दिलाय, आणि इथं अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू इथे डॉट येताना पाहिला मिळालाय. एक्क्याण्णव धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू इथं अगदी आपण पाहिला जो डॉट येताना पाहिला मिळतोय. tenniscricket.in यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातली पहिली वेबसाईट आहे जी सुरू केली होती संतोष नाणेकर यांनी. त्यांच्या बाईट, त्यांच्या मुलाखती तुम्ही ऐकल्या असेल तर सुरुवातीला एक छोटासा कॅमेरा घेऊन केलेली सुरुवात, त्यानंतर बऱ्याचशा मित्रांनी त्यांना सांगितलं हे काय चालू केले नवीन. परंतु एक गोष्ट संतोष नाणेकर यांच्या लक्षामध्ये होती की आज ना उद्या इतकं मोठं काम होईल. खेळाडू प्रकाश होता येताना पाहिले मिळाले, त्यानंतर अगदी ग्लॅमर येताना पाहायला मिळालं, खेळाडूंच्या खेळाला चकाकी मिळाली गेली, आणि प्रोफेशनलपणा या क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळाला. त्याचं एकमेव कारण युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनल आला मग त्याच्यावरती आपण दिसतोय, मग आपला आवाज येणं गरजेचं राहील. मग प्रोफेशनल समालोचक आले, अंपायर्स आले, मग व्यवस्थित दिसलं पाहिजे. मग जीन्स पॅन्टवरती, कोणीतरी चप्पलवरती, शूजवरती नको, शूजच पाहिजे स्पोर्टी. त्यानंतर अगदी किट व्यवस्थित पाहिजे. या सगळ्या गोष्टी आल्या, आणि क्रिकेटमध्ये जे पाहिजे टेनिस क्रिकेट विश्वात ते येताना पाहायला मिळालं. नाहीतर टेनिस क्रिकेट विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी वेगळाच होता. मित्राचा जुन्या लोकांना विचारा, कुणी कुणी मार खाल्लाय क्रिकेटवरून. बरेच जण आहेत, खूप जणांनी मार खाल्ला असेल. इथे विकेट केलाय, परफेक्ट बॅटवरती मिडल, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पोहोचते सी मार्चाच्या बाहेर. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापालक वाढला गेला. धापालकात धावसंख्या 7 धावा आहेत. इफट जबरदस्त लागले गेलो तर तेजस आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर द्या. तेजसच्या बॅटमधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आक्रमण अगदी आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहिलं आपल्याला मिळाले. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न पंचाकडे कसं अपील या म्हणजे केलं जात आहे. अपीलामध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो आहे. खास करून या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय महात्मा फुले प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य आयोजक MPLचे आयोजक आदरणीय भूषणजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी भूषण देशमुख सरांना विनंती करेल आपणही व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती राहणार आहे. सिन्नर तालुक्यातील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर STPL MPPL या क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये भूषण देशमुख यांचं एक नाव घेतलं जात आहे, MPPLचे मुख्य आयोजक. तर विनंती राहील भूषणजी देशमुख आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. षटक संपलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकाची धावा संख्या आहे बिन बाद 7 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने STPL साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. चला मॅच थोडीशी स्पीडअप करणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आणि वेळ वाचणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे.
अजूनही 7 ओव्हर बाकी राहिल्या. 7 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 84 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे 12च्या सरासरीने इथून पुढचा हा धावफलक बनवणं अजूनही बाकी आहे. भूषण देशमुख सरांचं मनापासून स्वागत. वेलकम सर. यावेळेचं चुनाव अगदी आपण पाहतोय गोष्टीच्या बराचसा बाहेर निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय. त्या प्रकारची धावसंख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिली तर वाढलीच जाईल. 8 धावा धापरकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. फुल टॉस होता. परफेक्ट बॅट वरती मिडल होताना पाहायला मिळाला नाही. चेंडूने दिशा बदलली आणि पाहता पाहता चेंडू स्क्वेअर पोहोचला जाईल. त्या दरम्यान जिथे एकही धाव नव्हती तर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि धापरकरती धावसंख्या असेल आता 10 धावा. योगेश भाऊ मंडलिक संघ मालक महात्मा लेजंड सिन्नर ते सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंचे मनापासून स्वागत आहे. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्यांच्या लुकला एकच वाक्य माझ्याकडे, रावडी. हा चमक, पण चमक दाखवायला तशी धमक पण असावी लागते. कोणालाही जमत नाही. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय इकडे पुढे जाईल. 11 धावा 11 रन 11 वरती धावफलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. 90 धावा बनवत 91चा पाठलाग अजूनही 80 बनवायचे आहेत. 40 चेंडूंचा सामना अजूनही जो करावा लागणार आहे. 40 चेंडू आणि 80 धावा. 12च्या सरासरीने धावफलक निश्चितप्रमाणे बनवायचं आहे. शांत असं वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल. अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये येण्याच्या आत आजचा हा दिवस, आजचा हा सामना संपणं गरजेचं आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही आणि टीम किंवा खेळाडू जर दिलेल्या वेळेला पाळत नसेल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. मग त्या गोष्टीमध्ये लक्षात येईल तुम्हाला या मॅचमध्ये जरी पॅनल्टी नाही मिळाली तर पुढच्या मॅचला पॅनल्टी बसू शकते. लीग फॉर्मॅट आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. यावेळेस अगदी शार्पी चेंडू मिडविकेटला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती होता. चेंडू शरीरावरती लागलाय, आदळलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 3 धावा संघासाठी वाचल्या गेल्यात. धापरकर धावसंख्या असेल आता 12 धावा. 12 रन. 12 मराठी महिने, 12 इंग्रजी महिने, 12 ज्योतिर्लिंग जगप्रसिद्ध आहेत. 12वा महिना आताचा चालू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. 13 रन 13 वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कोती आपण पाहतोय. माणिक ढोली यावेळेस समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल झालाय. मोठी विकेट आली आहे आणि फलंदाज विकास घोटेकर होईल बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोठी विकेट आहे त्याला पाहायला मिळालेली आणि 13 धावसंख्येवरती विकास घोटेकरची विकेट म्हणजे खूप मोठी विकेट आहे. 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण म्हणतो सुरुवात जी चांगली होणं गरजेचं होतं. एक मोठी पार्टनरशिपची गरज होती. ती पार्टनरशिप मात्र होताना पाहायला मिळाली आणि संघाच्या धावा 13 असताना मोठी विकेट येताना पाहिली. चलो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर येणं गरजेचं राहणार आहे. 5:21 झालेले आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे खेळाडूंना एक विनंती राहील तुम्ही जेवढं घाईने मैदानाच्या आतमध्ये सामना चालू ठेवा, स्पीडअप कराल त्याचा फायदा तुमच्यासाठीच असणार आहे. डुबेरे स्ट्रायकर संघाला सुद्धा वाटत असेल की चला आमची कुठे बॅटिंग आहे पण एक गोष्ट आहे तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय. क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडू दिसणं गरजेचं राहत. काही मॅचेस आम्ही अशा पण पाहिल्यात की फलंदाजाने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला दिसलाच नाही. एखादी मॅच अशी पण नको की डुबेरे स्ट्रायकर बॅड लाईट अपील मध्ये फलंदाजी करेल एखाद्या मॅच मध्ये. त्यामुळे इथं प्रत्येकाने वेळ पाळणं हे गरजेचं राहणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धाबलक वाढेल. धावसंख्या 14. 14 रन 14 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. 14 संघ या स्पर्धेमध्ये आहेत. या 14 संघांमधून 4 संघ बक्षीस फ्रीमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत.
दूर बनून खेळण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉलचा इशारा. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल यॉन्स कडून व्हाईट बॉलची 1 रन. घेतली आमच्या स्कोररने. धावफलक झाला 15. 15 रन. लॉस ऑफ 1 विकेट. अजून 76 बनवायचे आहेत. 37 चेंडूचा सामना बाकी आहे. यावेळेस बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. जगदीश रानडे आला बॅटर. षटकाची वेळ समाप्ती. षटक क्रमांक संपलं गेलं ते आता दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 15 धावा. 6 ओव्हर बाकी राहिल्यात. 36 चेंडू 76 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये महात्मा लेजंड सिन्नर संघामालक योगेशभाऊ मंडलिक आणि सुनीलभाऊ उगले सावकार यांच्या मालिकेचा संघ आहे. आणि या टीमसाठी किट पार्टनर कल्पतरू डेव्हलपर सिन्नर आदरणीय बिपिन दसपुते साहेब हे किट पार्टनर आहेत या टीमला. त्यांच्या विरोधात डुबे स्ट्रायकर संघ खेळतोय अशफाकभाई पठाण यांच्या मालिकेचा संघ आहे. आणि या टीमसाठी किट पार्टनर आहे ॲडव्होकेट प्रदीप वारुसे, श्रीमंत पेशवे पतसंस्था डुबेरे आणि सदस्य सिन्नर बार असोसिएशन. चला, वेळ सगळ्यात महत्वाची. आपण वेळेबद्दल ह्या गोष्टी सातत्याने सांगतोय. वेळ सगळ्यात महत्वाचे. वेळ पाळणं गरजेचं राहील. वेळेचं एक महत्व अजून एक सांगेल. तेजसच्या विकास शिंदे फौजी आणि गणेश पवार फौजी यांच्या वतीने काय तेजस कतराच्या प्रत्येक षटकारला 200 रुपये. 201. हा वरती एक पण नाही, प्रत्येक षटकाराला त्यांच्या वतीने. बिघडण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. विरोधात चेंडू येतोय. धापलकती धावसंख्या स्थिर आहे. 16 धावा करायच्या मोबाईलमध्ये. अजूनही 75 बनवायच्या 33 चेंडू मध्ये. वैभव गव्हाणे गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. वातावरणामध्ये थोडासा थंडावा जाणवतोय. बरेच जण हाताची घडी घालून निश्चितप्रमाणे बसलेत. काही जण अगदी उत्सुकतेने या मॅच कडे पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेच सांगितलं आता मी. हो हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि धापलक वाढला जाईल. या 3 धावसंख्येने धापलकर धावसंख्या 19 धावा आहेत एकड्याच्या मोबाईल्यात. शेवटचे 32 चेंडू आणि बनवायचे आहेत 72 धावा. 32 चेंडू 72चा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा बाकी राहिलेला आहे. मॅच सहजासहजी संपणार नाही. दोन्ही टीम सामना कसा जिंकला जाईल यासाठी सातत्याने प्रयत्न या टीमच्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय. वैभव गोलंदाजीवरती तयार आहे. समोरच्या बाजूला तेजसला आपण पाहतोय. इथे तेजसच्या बॅटमधून चेंडू फाईन लेगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव तर येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. 2 आल्या. तिथे तिसरीचा प्रयत्न होणार का? जगदीश कडून प्रयत्न केलाय आणि जिथे 1च धाव होती तिथे रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि क्षेत्ररक्षक उशिरा येतोय. उशिरा चेंडू फेकला जाईल याचा अंदाज घेत तिसरी सुद्धा धाव आली. धापलक 22 आहे. 91 धावसंख्येचा पाठलाग. शेवटच्या षटकात जेवढे षटकार आलेत हे सगळ्यात महत्वाचे. कारण 7 ओव्हर नंतर ज्या 66 होत्या त्याच्यावर डायरेक्ट धावफलक 90 संघाने जे गाठली. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू अगदी फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जातोय. त्या दरम्यान 1 आली. त्या पाठोपाठ दुहेरी आली. 2 धावा येतील आणि जगदीश राणच्या खात्याला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर वाढ होईल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धापलकर्तीच्या आहेत. उर्वरित 5 ओव्हर अर्थात 30 चेंडू बाकी राहिलेत. 30 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 67 धावा. चला, मॅच स्पीडअप करा. चर्चासत्र अजिबात नको. तेजस कतराच्या प्रत्येक षटकारासाठी मेजर गणेश पवार, मेजर विकास शिंदे यांच्या वतीने 500 रुपये मागणी आहे षटकारांची.
मॅच थोडीशी स्पीडअप होणं सगळ्यात गरजेचं आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही, त्यामुळे मॅच स्पीडअप होणं हे सगळ्यात गरजेचं राहणार. चला मॅच सुरू करू आपण. अजून 5 ओव्हर आहेत. या 5 ओव्हर टाकण्यासाठी जरी 20-25 मिनिटं जरी पकडली 5 ओव्हरला, आणि आता 5 वाजून 28 मिनिटं आहेत, 6 वाजतील, 5:45 अंधार पडतोय. बिघीड केलाय तेजाच्या बॅट म्हणून चेंडू मात्र फाईन लेगला सीमा रेषेच्या जवळपास झालाय. सुंदर असा झेल आणि संपलाय तेजस खताळ्याचा खेळ. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. खूप उंच होता चेंडू आणि अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. तिथं अगदी आपण पाहिलंय खूप चांगलं झेल आणि तिथं क्षेत्ररक्षक होता गणेश वाजे, याचं मात्र कौतुक या ठिकाणी करावं लागेल. मोठी विकेट त्याला पाहायला मिळाली. धक्का क्रमांक बसला गेला तो आता दुसरा. धावफलकाची धावसंख्या 24 आहे. उर्वरित 29 चेंडू बाकी राहिलेत. 67 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल, क्या नाम आहे बल्लेबाज का, काय नाव आहे, संदीप भांगरे. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती. यावेळेस उजष्टीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा अगदी आपण पाहतोय. खास करून अगदी आपण पाहिलं तर इथे संदीप भांगरेची फलंदाजी चालू असताना पोलीस आदरणीय किसन थिगळे साहेब यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात खास मुंबईवरून संदीप भांगरेसाठी. एसटीपीएलच्या सगळ्या ऑर्गनायझर टीमचे मनापासून या ठिकाणी कौतुक या ठिकाणी केलं गेलं. आणि इथे चेंडू पोचलाय संदीपच्या बॅटमधून सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा षटकार आहे. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलकर धावसंख्या 31 आहे. अजून बनवायच्या 60 धावा. मॅच अजूनही होणे. एक 3-4 बिगीट मॅचची रंगत वाढू शकतात. म्हणजे 3-4 बिगीट एक तर जगदीश रानडेला करावे लागतील किंवा संदीप भांगरेला करावे लागतील. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. बॉल बदलायचा असेल तर नवीन चेंडू असेल. या स्पर्धेमध्ये एक रूल आहे, शेवटचा चेंडू जरी टाकायचा असेल आणि चेंडू बदलावा लागला तर नवीनच चेंडू असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. स्कोर आहे 31. अजून 60 बनवायचे आहेत. चला मॅच थोडीशी स्पीडअप करूया आपण. संदीप भांगरेवरची सगळ्यात मोठी जबाबदारी, संदीपच्या नावात जो दीप आहे हा दीप संघाला प्रकाशमयमध्ये नेणार का हे पाहिलं मजा आहे. प्रकाश काकड जरी असतील पण प्रकाश मैदानाच्या बाहेर आहे. इथेच टीमला विजय मिळत असेल तर या संदीपला आणि जगदीशला इथे मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धापलकर धावसंख्या 32 आहे. 32 वरती 2. आणि मी एक गोष्ट आवर्जून सांगत असतो, 32 वरती 2 आहेत ना, तर स्वराज्य निर्माण ज्या महाराजांनी केलं ते पहिले छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहे धर्मेर छत्रपती संभाजी महाराज. दुसरे 2 अंक आलाय आणि जगातला एकमेव राजा आहे कुठल्याच लढाईत पराभूत न झालेला, जगला फक्त 32 वर्ष. बिघडकांचा प्रयत्न होता. इथं पंचांग हलकं अपील या दरम्यान केलं गेलं होतं. 1 धाव निश्चितप्रमाणे या दरम्यान मिळेल. धाबले की पुढे जाईल. एक बॅचवर पण एक सिंगल आली. 33 वरती धापलक. 32 वर्षाचं आयुष्यमान असणार माझ्या शंभूराजांना जर 50 वर्षाचं आयुष्यमान मिळालं असतं तर याच महाराष्ट्राच्या मातीतला असणारा माझा शंभूराजाने दिल्लीच्या तख्तावरती भगवा फडकावला असता. ती ताकद होती शंभूराजांकडे. लॉंग ऑफला चेंडू निश्चितप्रमाणे खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. 1 धाव येईल. धापलक एकीने पुढे जाईल. त्या प्रकारे धावा संख्या जी आहे ती असेल आता 34. 2 कड्यांच्या मोबदल्यात 26 चेंडू बाकी राहिले. 57 बनवायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे.
बिघिड केलाय संदीप भांगरे, बिघिड करताना बाहेर आलाय, क्षेत्ररक्षण झालंय खराब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. या चौकाराची रूपाने धापलकर धावसंख्या 38 आहे. होणाऱ्या चुका संघाला अडचणीत आणू शकतात. 38, अजूनही 53 बनवायच्यात 25 चेंडूत. हलक्यातून चेंडू अगदी आपण पाहतो ढकललाय. एक सिंगल आरामात घेताना पाहिल्या मिळालाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु जगदीश नारडे याला नकार दिलाय. संदीप भांगरे आणि षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 39 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील अजून 24 बनवायच्या आहेत. 52 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. चला मॅच सुरू करणं गरजेचं राहणार आहे. चर्चा सत्र जेवढं आपल्याला कमी करता येईल तेवढं मात्र महत्वाचं राहणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय ज्यांच्या शुभ असते या क्रिकेटच्या स्पर्धेचं श्रीफळ वाढलं गेलं ते निओ व्हीलचे आदरणीय मॅनेजर आमचे राठोड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी मध्ये ज्यांच्या शुभ असते या क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. राठोड साहेबांना मनापासून धन्यवाद देईल. अगदी वेळात वेळ काढून परत एकदा उपस्थित झालेत. सर घरची क्रिकेटची स्पर्धा आहे. मग रतन पटवळ सर तुम्हाला म्हणतील की नाही सर तुम्हाला वेळ आहे. वेळ म्हणायचं तुम्हीच रतन सरांना फोन करता अरे चल आपल्याला ग्राउंडवर जायचं. हे तुम्ही हक्काने येऊ शकता. हे तुमचा हक्काचा व्यासपीठ आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा यायचंय. पण 25 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबायचं. जीवन इथंच जायचं. ही विनंती राहणार आपणास. यावेळेस परफेक्ट बॅट वरती चेंडू घेण्याचा प्रयत्न होता. तिथं अगदी आपण पाहिले क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवर. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रूपाने संघाने घेतली 40. अजून बनवायचे 51. पश्चिम दिशेला सूर्य पूर्णपणे अगदी आपण पाहतोय मावळण्याच्या तयारीमध्ये. थोड्या वेळाने अंधार पडला जाईल. हा अंधार पडायच्या आत सामना संपणं गरजेचं आहे. फाईन लेगला चेंडू खेळला जगदीश सरांच्या बॅटमधून भन्नाट वेग. चेंडू पोचते सरळ समालोचन कक्षाच्या समोर आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापालकरची धावसंख्या इथं अगदी आपण पाहतोय 44 वरती आहे. हा चौकार गेल्यानंतर वाटलं होतं की गाणं लागेल चंद्रा. कारण जिथं बॅनर होता त्या बँकेचं नाव होतं कोटक महिंद्रा. 44 धावा आहेत. यावेळेस परत एकदा बिग तिथे क्षेत्ररक्षकाच्या हातात जगदीश राणे बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट, हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. जगदीश रानडेचा बाद झालाय. तर जगदीश रानडेच्या जाग्यावरती जर अगदी आपण पाहिलं तर न्यू बॅटर आपल्याला जो पाहायला मिळेल. तुझी चर्चा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो जी चालू आहे. कोणाच्या हातामध्ये या दरम्यान जो चेंडू द्यायचा आहे, कोणाकडे मात्र चेंडू दिल्यानंतर आपल्या संघाला विजय मिळून ही चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मैदानाच्या बाहेर कोणता फलंदाज असेल जो मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर संघाला विजय मिळवून देईल. चर्चा खूप मोठी प्रमाणात आहे. कारण ही चर्चा होणार आहे. का आता मैदानाच्या आतून ही चर्चा खेळाडू अजिबात करत नाही. सकाळी तू नाश्त्याला काही खाल्लं होतं, दुपारी तू जेवला का, या चर्चा होणार नाही. जिंकण्यासाठी प्रयत्न आहे आणि हे प्रयत्न करायचे असतील तर चर्चा सुद्धा तशा प्रकारची करावी लागते. बोला सर. गोलंदाज टायगर गोलंदाज मार्कवरती वैभव. यावेळेस आपण चेंडू खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतो चेंडूवरती पोहोचेल. एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने धापलकाची धावसंख्या असेल ती असेल आत्ता 45. 3 गाड्यांच्या मोबाईल्यात. उर्वरित चेंडू जर आपण पाहिलं तर शिल्लक राहिलेत 20 बनवायच्या 46. 20 गेंदेवर 46 रन. 20 चेंडूमध्ये 46 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. फुल टॉस आहे. कव्हरला खेळला आहे. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक उर्वरित चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय परंतु तिथे चेंडू कव्हर होऊ शकला नाहीये. क्षेत्ररक्षण झाले खराब. चेंडू पोचते सीमाच्या वर फरार.
4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक 49 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहतील 19, बनवायचे आहेत 42. 19 चेंडू आणि 42 धावा संख्येचा पाठलाग करायचा असूनही बाकी. जोरदार तर बॅट अगदी फिरली गेली होती. अगदी आपण पाहतोय तिथे चेंडू येतोय, डाट षटकाची झाली आहे. समाप्ती षटक क्रमांक संपलं जाईल आता 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरची धावा संख्या 3 बाद 49. 18 चेंडू 42. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. विशेष करून अगदी आपण पाहतोय सरासरी राखायची होती. त्या अगोदर अगदी आपण पाहिलं त्याच्यामध्ये 12च्या सरासरीने धापलक बनवायचं होतं. त्यानंतर 13च्या सरासरीने धापलक बनवायचं होतं. आता 14च्या सरासरीने धापलक बनवायचं आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्ले. चेंडू आणि 42. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये काय होणार आहे? स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं ना, पॉवर प्ले मध्ये मिडल ओव्हर प्लस विकेट पण आली होती त्याच्यामध्ये. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग आपण अपेक्षित ठेवतो तशी बॅटिंग अजून झालेली नाही. बॅटिंग पॉवर मध्ये 20, 25 किंवा 30 रन आल्यात. त्या धावा आम्ही पाहिलेल्याच नाही अजून. 17 चेंडू 42 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलकर धावा संख्या 53 धावा आहेत. 3 कडेच्या मोबाईल 16 चेंडू बाकी राहिले. 38 धावा संख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. परत एकदा आपण पाहतोय इथे खूप चांगला चेंडू होता महेश यांचा. बॅट होते चेंडू येऊ शकला नाही. चेंडू येते डॉट. शेवटचे 15 चेंडू आणि बनवायच्या 38 धावा. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष किरण मंडारे साहेब यांचे अतिशय जवळचे मित्र वायन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडचे हेमंत भेंडाळे साहेब आणि राजाजी भालेराव साहेब खास पुण्यावरून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. भेंडाळे साहेब आणि भालेराव साहेब या दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत. आणि विकेट आली आहे, मोठी विकेट. धक्का क्रमांक 4. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट, हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. अक्षय वर्मा इथं बाद होताना पाहायला मिळालं. 4थी विकेट आली आहे. 53 धावा आहेत. 14 चेंडू बाकी राहिलेत. 38 धावा बनवायच्या आहेत. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सोमनाथ गोसावी. संदीप बांगरे आणि सोमनाथ गोसावी या जोडीला महात्मा लेजंड सिन्नर संघासाठी करामत करून दाखवावी लागेल. शंकर महादेव भोलेनाथाचं नाव सोमनाथ, जो फलंदाज आहे. गोलंदाज सुद्धा महेश आहे, हे त्यांचंच नाव आहे. फाईंडिंगला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. 1 धाव येताना पाहायला मिळते. एका धावसंख्येने धापलकर धावसंख्या 54 आणि लेग बायच्या रूपाने एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळाले. 13 चेंडू 37 धावा. 13 चेंडू मध्ये 37 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या ठिकाणी करायचा बाकी आहे. आणि इथे खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आणि षटकाची झाली आहे समाप्ती. 6 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 4 बाद 54 धावा आहेत. 12 चेंडू 37. निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. बोला सर. फाईट साठी रिव्ह्यू.
चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. फेअर डिलिव्हरी. बारा चेंडू आणि 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा. चला, वेळ वाचवणं गरजेचं. अंधाराचं साम्राज्य मैदानाच्या आतमध्ये येण्याचा आत आपल्याला सामना संपवायचा आहे. चला, मॅच ऑन करा. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू फॉलोथ्रूमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. बॉलरचं नाव कळव. मनीष आहे ना? मनीष नाहीये, मनीष आहे, मनीष कातकडे. आणि परत एकदा आपण पाहिलंय मनीष कातकाडे. आणि या दरम्यान उंची खूप, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक खूप पुढे आलाय. जिसे कहा जाता है बिग ब्रेक की स्कूटर. मगाशी आमच्या चारुक सरांनी सांगितलं होतं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, पण या गाडीला आता ब्रेक लागलाच नाही. खूप दूरवरती गाडी निघून आली होती. आणि इथे जर अगदी आपण पाहतोय धाबा पळून पूर्ण केल्या जातील 2 धावफलक. 57 समीकरण 9 चेंडू 34. 9 चेंडू 34. परत एक हेलिकॉप्टर शॉट. क्षेत्ररक्षक अगदी खूप दूरवरती होता, चेंडूवरती पोहोचला. यावेळेस झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय संदीप यांचा खेळ. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोठी विकेट आता पाहायला मिळाली. 5वी विकेट आली आहे. 57 धावा आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्यात 8 चेंडू मध्ये 34. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल यॉन्स कडून व्हाईट बॉलची एक रन. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो ढकललाय आणि क्षेत्ररक्षण खराब झाले. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत 5 बाद 62 धावा. 7 चेंडू आणि 29. या चेंडूवरती बरंचसं काय अवलंबून आहे. 7 चेंडू 29. मॅच अजून येणार आहे. मनीष कातकडला आपण पाहतोय डिस्ट्रिक्ट लेवलच्या टीम मध्ये निश्चितप्रमाणे सिलेक्शन झाला. मनीष कातकडे लेदर खूप चांगल्या प्रकारे खेळतो. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू ढकलला. स्वतः मनीष डाऊन द बॉल आणि झेल अप्रतिम. धक्का क्रमांक 6. 6 चेंडू 29. आज म्हणतो दुसरा सामना आहे. 6 चेंडू 29. सकाळी सुद्धा एक सामना होता 6 चेंडू 29. चला मॅच थोडीशी स्पीडअप करू.
शेवटचे 6 चुन्या दरम्यान बाकी राहतील 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण असेल तेही आपल्याला पाहिजे. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवरती तो रोज आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने सचिन कापकर सर उपस्थित राहत आहेत. सचिन कापकर सरांचं मी मनापासून वगैरे धन्यवाद देईन. गोलंदाजीवरती तयार आहे. शेवटचा षटकासाठी गोलंदाज जगन पाचोरे, अनुभवी गोलंदाज, इथे गोलंदाजी मार्कवरती आहे आणि समोर आहे सोमनाथ गोसावी. 6 गेंदे 29 रन. यावेळेस उजेष्टीच्या बराचसा बार व्हाईट बॉल. चेंडू खराब आलाय. धावसंख्या वाढते 63 वरती. 6 चेंडू 28चा सामना अजूनही बाकी आहे. 6 गेंदे 28 रन. शांत वातावरण इथं अशांत तेव्हाच होईल ज्यावेळेस आक्रमण होईल. 6 चेंडू 28. गोलंदाजीवरती तयार आहे. tenniscricket.in बऱ्याचशा जणांच्या रील्स किंवा व्हिडिओवरती त्यांनी केलेली करामत अपलोड पण झालेल्या आहेत. बऱ्याच जणांचे जेवढे अर्धशतक झाले त्या अपलोड होताना पाहायला मिळाले. विकेट हॅट्रिकची क्लिप सुद्धा अपलोड होताना पाहायला मिळेल. (63) लॉस ऑफ 6. परत एकदा, परंतु इथं उजेष्टीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉल. जोरदार तर बॅट फिरवली जाते सोमनाथ गोसावी याच्याकडून. 64 वरती धावफलक. 5 चेंडू 27चा सामना बाकी राहिलाय. 5:50 मग आपण ही गोष्ट आवडून सांगितली होती. 5:45 अंधार पडतोच. यावेळेस इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. पंकजने घेतलेला एक चांगला असा झेल. धक्का क्रमांक 7. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. नवीन फलंदाज इथे आपल्याला जो पाहायला मिळेल. पवन गीते बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला आकाश लोणारे याला आपण पाहणार आहे. जगन पाचोरे गोलंदाजी मार्क करतोय. 2 वाईड जरी आले असतील परंतु या व्यतिरिक्त कुठलीही धाव त्याने आतापर्यंत खर्च केली नव्हती. इथे एक सिंगल आले बॅटच्या साहाय्याने. सामन्यामध्ये औपचारिकता राहिली असं म्हणजे हरकत नाही. 3 चेंडू 26. 3 गेंदे 26 रन. इथे काहीतरी चमत्कारच फक्त आता महात्मा लेजंड सिन्नर संघाला वाचू शकतो. इथे उंची खूप. परत एकदा स्वतः यष्टीरक्षक डाऊन द बॉल आणि एक सुंदर असा झेल. फलंदाज होईल बाद. 8वा फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 8वा फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. बॅटर असेल आता निलेश डोंगरे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. इथे क्षेत्ररक्षण खराब झाले. 4 रन चौकार आहे. उद्या पहिला सामना शिवडे डेव्हिल्स वर्सेस मुसळगाव इंडियन्स हा पहिला सामना आहे. बरोबर 8:30 वाजता आपल्याला हा सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे. त्यावेळेस आपलं रिपोर्टिंग सगळ्यात महत्वाचं राहील. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि आत्ताचा हा सामना. आज जी तारीख आहे शेवटचा सामना त्या तारखेच्याच जोरावरती म्हणावं लागेल. तेवढ्या धावसंख्येने जिंकलाय. 17 धावसंख्येने. प्लेअर ऑफ द मॅच 49 धावसंख्येची एक जबरदस्त खेळी करणारा अभिषेक फटांगरे.
चला अभी